CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहता सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि आपल्यासोबत डॉक्टर सानवी जेटवानी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। ताई नमस्कार। नमस्कार। आपण विधानसभेचं या ठिकाणी फॉर्म भरलात, तर अपक्ष भरलात, तर आपण कला क्षेत्रात आपलं चांगलं नाव आहे। माझ्या मते नांदेड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र नाही, सबंध भारतामध्ये आपलं नाव आहे। सानवी जेटवानी म्हटल्याबरोबर कला क्षेत्रामध्ये तुमचं नाव येतं। तर आपण कला क्षेत्रामध्ये नाव असताना देखील आपण राजकारणात यावं असं का वाटलं आपल्याला? माझ्या आतमध्ये एक समाजसेवेची नेहमी भाव असायचे। तो मी फक्त कलाकार नसून एक सामाजिक कार्यकर्ता देखील। आपण पाहिलं असेल, मी अनेक वेळेस युवकांना घेऊन रॅली काढणं, युवकांच्या समस्या सोडवणं, रोजगार बद्दल बोलणं, रक्तदान शिबिर आयोजित करणं, एकात्मतेचे कार्यक्रम घेणं, अनेक सामाजिक उपक्रम मी आतापर्यंत राबवत आले। म्हणून माझ्यात एक भाव होता की मी नेहमी एक राजकारणात येऊन समाजाची सेवा करावी। कारण आपल्याकडे जेव्हा पद असतं तर समाजाला देण्यासाठी हक्क असतं। आपण फक्त एक NGO चालवून किंवा एक छोटंसं काम केलं तर छोट्या मर्यादित असतं। म्हणून राजकारणात येऊन जनहिताची आणि समाजाची सेवा करायची भाव होती, म्हणून मी राजकारणात आले। या ठिकाणी राजकारणात येण्यासाठी जनता म्हणजे जे राजकारणात येण्यासाठी जे राजकारणी आहेत कोट्यावधी रुपये खर्च करतात आणि राजकारणामध्ये येतात। त्यांची भावना पुढे असते की आपण कोट्यावधी घातले तर अब्जो कमवू शकतो, परंतु या ठिकाणी आपली काय भावना आहे या क्षेत्रात? बघा, मी एक तृतीयपंथी मंगलमुखी किन्नर आहे। मला परिवार नाही, माझा परिवार म्हणजे जनता। मी कोणासाठी कमवावं? जनतेसाठी। माझ्या घरी मला विचारणारा, खाणारा, घरी राहणारा कोणीच नाही, आम्ही एकटे असतो। या एकटेपणाचा खरा आपल्याला लाभ म्हणजे जी काय आम्हाला कमाई मिळेल ती जनतेसाठी। मला कमायचं नाहीये, मला नाव कमवायचंय, मला जनतेसाठी सेवा करायची। जे काय आमची आजपर्यंत आम्ही काम करत आलो, खरं तर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी लोक बघतात, तर आज आम्हाला त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे मतदानाच्या रूपामध्ये। आम्हाला जर नांदेडकरांनी जर साथ दिली, नांदेडकरांनी जर विचार केला, तर आमच्यासारख्या लोकांचा फायदा नांदेडकरांना केला। आम्हाला पैसे कमवायचे नाहीये, तर तुमचे काम करायचे। जे काही एक एक रुपया आम्हाला या राजकारणातून समस्यातून मिळेल ते सगळं जनतेच्या सेवेसाठी, नांदेड दक्षिण, नांदेड शहराच्या विकासासाठी लावावं, हीच माझी इच्छा आहे। आपण राजकारणात यावं अशी आपली इच्छा झाली तेव्हा आपण कोणत्या पक्षाकडे मागणी केलात का की आपण या ठिकाणी मला राजकारणात उतरायचं आणि आमदार होण्याची इच्छा आहे, जनसेवा करण्याची इच्छा आहे, असा प्रश्न आपण कुठे मांडलात का? मी अनेक राष्ट्रीय पक्षांशी बोललेले आहे। मी भाजपशी बोलले, मी वंचित आघाडीशी बोलले, सेनेशी बोलले, प्रहारशी बोलले, स्वराज्य पार्टीशी बोलले, सगळ्यांना बोलले। पण शेवटी आम्हाला आमदार म्हणून कोण विचार करते? कोणीच नाही। सगळ्यांचे एकच विचार आहे आमच्याबद्दल, ते म्हणजे कार्यकर्ता म्हणून यावं, आम्ही त्यांचे वोट बँक बनावं आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून मिरवावं। पण तृतीयपंथी समुदायाचे अनेक प्रश्न आहेत जे सभागृहामध्ये एखादा आमदार बोलतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो। मग आमचा हक्काचा माणूस जर तिथं असेल तर आमच्या समस्याही सोडवतील, आमच्याबद्दल बोलल्याही जाईल, आमच्याबद्दल विचारही केला जाईल। त्यासोबत नांदेडचा विकास तर हा माझा नेहमी राईट हँड राहील। कारण माझा राईट हँड जर मी निवडून आले तर मी जनतेमध्ये 24 तास एक सामान्य माणसासारखंच काम करेल। माझ्याकडे मोठा पैसा नसणार, माझ्याकडे गाड्या बंगल्याची गरज नाही, लोकांमध्ये राहून लोकांच्या सेवेसाठी काम करण्याची, झोपडपट्टीमध्ये राहायची वेळ का आली नाही, पण लोकांसाठी कार्य करण्याची संधी मला पाहिजे, म्हणून मी हे विचार केलेला आहे। या ठिकाणी ज्यावेळेस आपण आमदारकीचा फॉर्म भरतो त्यावेळेस एक मीटिंग घेतात आणि हजारो मतदार असतील किंवा हजारो जनता घेऊन तिकीट भरण्यासाठी येतात, तर आपण कशा प्रकारे भरला? मी माझ्या ज्या काही जवळच्या समर्थक आहेत, काल माझ्यासोबत तृतीयपंथी आलेले होते, नांदेडचे किन्नर समुदायाचे गुरु आले होते, काही माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, माझ्या संस्थेचे पदाधिकारी आले होते, माझे युवा साथी माझ्यासोबत होते। आम्ही सगळ्यांनी मिळून भरला। मी पैसे देऊन कुठलेही लोक जमा केलेले नाहीत। आजही माझ्याकडे एक इंटरव्ह्यू आला होता, त्यामध्ये एक माणूस विचारतोय तर त्यांना उमेदवारच माहिती नाही। अरे तुम्ही त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलात, लोक 300 500 काही रुपये घेऊन यायला लागले, हे नाही। आम्हाला लोकांची जनशक्ती म्हणजे काय, लोकांची मनशक्ती दाखवायची। जनशक्ती काय, लोक असे पैशाने भुलवता येतात, पण आम्हाला मनशक्ती पाहिजे, लोकांनी मनापासून प्रेम दिलं पाहिजे। जनतेचं काम मनात व्हावं, लोकांच्या डोक्यात तुमचा विचार व्हावा, लोकांच्या मनामध्ये जागा राहावी, या अपेक्षेने मी काल लोकांना घेऊन फॉर्म भरलं।
या ठिकाणी आपण आमदार की लढवत आहात, तर आपण जनतेच्या कोणत्या विकास कामासाठी प्रयत्न करणार आहात? जनतेचे जे काही समस्या आहेत, आज मी नांदेडमध्ये मी पहिल्यापासूनच सांगायले की रस्ते काम चांगले नाहीत, पार्किंगच्या सुविधा नाही आहेत. नांदेड शहरामध्ये जर पाहिलं तर आज गावाकडे रस्ता जे जोडतोय ते काही व्यवस्थितरित्या काम होत नाहीये. शेतकऱ्यांचे अनेक समस्या आहेत, दलित समुदायाचे अनेक समस्या आहेत. आज मंदिराचे बांधकाम व्यवस्थित झालेले नाहीये. काही ठिकाणी पाहिलं तर आजही सांप्रदायिक भावना नांदेडमध्ये व्यवस्थित नाहीये. आज गुन्हे खूप दाखल होत आहेत. त्याबद्दल नांदेडमध्ये सुरक्षितेचा वातावरण निर्माण व्हावा, त्या युवकांना रोजगार मिळावं, शेतकऱ्यांचे काम चांगले व्हावे, सगळ्या योजनांचा पुरेपूर लाभ सगळ्यांना मिळावं, महिलांना सुरक्षितता मिळावी, महिलांच्या काही योजना मिळावे आणि छोट्या मोठ्या ज्या काही नांदेड शहर आणि गावाकडच्या विकासाचा प्रश्न असतील ते सगळे सोडवण्यासाठी मी तत्पर असेल. या ठिकाणी आमदार असेल, खासदार असेल, राजकारणी कोणीही असेल, तो एका दृष्टिकोन विचार करतो आणि एकच दृष्टिकोन माहीत असतो. पण तुम्ही या ठिकाणी पुरुष आणि स्त्री हे दोन्ही देखील या प्रसंग अनुभवलात, तर आपल्याला कोणता या ठिकाणी प्रसंग वाटतो की पुरुषावर जास्त आपल्या राज्यामध्ये अन्याय होतो या स्त्रियावर होतो? बघा, दोन्हीवरही अन्याय होत असतो, त्यामुळे असं काही नाही. कोणाबद्दल काय विचार होतोय? सध्या महिलांसाठी जसं की ही योजना आली होती, लाडकी बहीण योजना, तिथं पुन्हा आमचे पुरुष मंडळी आले, आमच्यासाठी लाडके भाऊ योजना. सगळ्यांना पैसा फ्री मध्ये पाहिजे, पण माझं मत काय असतो की पैसा आपल्या जनतेला मिळणार आहे, कारण त्यानंतर टॅक्स वाढी झाली, हे झाली. पण पुरुष आणि स्त्री हे अन्याय वगैरे असं काही नाही. आपल्याकडं टॅक्स कमी व्हावा, महाराष्ट्रामध्ये लोकांना जास्तीत जास्त सुविधा चांगल्या मिळावा, मेडिकल सुविधा चांगल्या व्हावा. यात पुरुष आणि स्त्रीचा काही भेदभाव नाही, सगळे सारखेच आहेत. माझा प्रश्न असा होता की एखादी स्त्री जर समजा आमदार असेल किंवा खासदार असेल तर तिने स्त्रीबद्दल विचार करते, एखादा पुरुष जर असेल तर तो पुरुषांच्या भावना हे करतो. तर आपल्याला हे दोन्ही आहे, तर तुम्ही कोणत्या अँगलनं पाहिला आणि कोणती? माझ्यासाठी सर्व जनता, ते तृतीयपंथी असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, सगळे समान आहेत. सगळ्यांसाठी एकमताने मी विचार करणार आहे. स्त्रियांबद्दलही संवेदना राहील, पुरुषांबद्दलही संवेदना राहील, कारण शेवटी जो कोणी माझ्याकडे येणारा माणूस आहे तो लिंगनी आहे. आम्ही समता बंधूचे बोलणारे माणसं आहोत, आम्हाला समतावादी आहोत, आम्हाला एक समान तो माणूस आहे, ते स्त्री असो, पुरुष असो की इतर लिंगी असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त माणूस म्हणून त्याची सेवा करायची आहे. या ठिकाणी आपण मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करणार आहात? मी पुन्हा एकच गोष्ट सांगते नांदेडकरांना की तुमच्या जनमानसातला एक माणूस तुम्ही आमदारकीसाठी पाठवावा. अनेक प्रस्थापित लोकांनी अनेकदा आपली किस्मत आजमावलेली आहे. बरेच मोठे मंडळी, पैसेवाले लोक याच्यात उतरलेले आहेत. एक नवीन चेहरा, एक गरीब चेहरा, कारण ज्याच्याकडे काही नसतं ते फक्त जनतेचा असतो, हा विचार नांदेडकरांनी माझ्याबद्दल करावा आणि त्यांच्यातला माणूस म्हणून मला वरती आमदारकीसाठी पाठवावं. नांदेडच्या हृदयामध्ये मी स्थान देईल आणि हे 5 वर्ष फक्त तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहील हीच आश्वासनं देते. ही आश्वासन नाही तर खरं करून दाखवेल. हे 5 वर्ष काम केलं तरच पुढे कराल. मी तर नांदेडकरांना हेही म्हणेल, काम नाही केलं तर तुम्ही जोड्याने मला मारा, पण एकदा मतदान देऊन आपल्या विधानसभेत पाठवा. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर सानवी जेठवानी होत्या, ज्या की या नांदेड विधानसभा 2024 साठी या ठिकाणी उमेदवार आहेत. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.